मोदी सरकारचा महत्वाकांक्षी असलेला डहाणू तालुक्यातील वाढवण बंदर हा प्रकल्पाची जनसुनावणी आज पालघरमध्ये होते आणि ही जनसुनावणी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून आयोजित करण्यात आलेली आहे। ह्या जनसुनावणीसाठी तगडा पोलीस बंदोबस्त आहे तो इथे ठेवण्यात आलेला आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात जो पोलीस बंदोबस्त आहे तो इथे दिसतोय। एकूणच पाहायला गेलं तर जवळपास 200 अधिकारी, 2000 पोलीस कर्मचारी आणि SRPFच्या 3 तुकड्या असा हा पोलीस बंदोबस्त आहे। पूर्ण महाराष्ट्रातून हा बंदोबस्त आहे तो मागवलेला गेलेला आहे। एकूणच पाहायला गेलं तर ही जनसुनावणी चांगल्या रीतीने व्हावी, सुरक्षित रीतीने व्हावी असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून नागरिकांना करण्यात आलेलं आहे। जवळपास 10,000 नागरिक ह्या जनसुनावणीसाठी उपस्थित राहणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। JNPAच्या मार्फत हे जे बंदर आहे ते उभारलं जाणार आहे आणि ह्याचा सर्व आता ही प्रोसेस आहे ती सुरू झालेली आहे। एकूणच पाहायला गेलं तर गेल्या काही वर्षात आपण पाहिलेलं आहे की ह्या बंदराला विरोध म्हणून मोठा संघर्ष होताना आपल्याला पाहायला मिळाला। मात्र आता कुठेतरी हा संघर्ष कमी होताना तर दिसतोच आहे, मात्र कुठेतरी अजूनही त्याला विरोध आहे। मच्छीमार असू द्या किंवा इतर समुद्र किनारी राहणारे नागरिक असू द्या त्यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या हे करतायत आणि वारंवार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ह्यांनी आता बैठका घेऊन हे कुठेतरी बंदर झालं पाहिजे, हा इथूनचा विकास झाला पाहिजे ह्या पद्धतीने ह्या बंदराला आता दुजोरा देण्याचा प्रयत्न केलाय। मात्र आताही आपण बघाल तर मोठ्या प्रमाणात ह्या जनसुनावणीसाठी हा बंदोबस्त मागवला गेलेला आहे जेणेकरून ही जी जनसुनावणी आहे ती सुरळीत पार पडावी आणि ह्यासाठी अगदी जी कडेकोट बंदोबस्त त्याचप्रमाणे अगदी सर्व भागांवरती नजर आहे ती पोलिसांकडून ठेवण्यात येते। संतोष पाटील, ABP माझा, पालघर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।